नमस्ते, मी अनिता शिंदे। आज आपण बघतोय हा सुंदर असा फेटा कसा तयार करायचा आहे ते। तर आता गौरी गणपतीचा सण आलेला आहे आणि त्या सणासाठी आपण हा फेटा गौरीला सुद्धा घालू शकतो आणि गणपतीला सुद्धा। तर हा कसा तयार करायचा हे आपण आज शिकणार आहोत। त्यासाठी मी हा कॅनव्हास पेपर घेतलेला आहे 20 बाय 6 इंच। त्यानंतर कार्डशीट पेपर घेतलाय मी 6 बाय 5 इंच। अजून एक कार्डशीट पेपर घेतलेला आहे, तो आहे 6 बाय 2.5 इंच। त्यानंतर ह्या पेपरवरती आपल्याला 1 इंच तिरक्यामधून खूण करायची आहे आणि हा गोल आकार द्यायचा आहे आणि ह्या बाजूने सुद्धा ह्या प्रकारे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे आणि याची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। आता ह्या भागाला आपल्याला याला सुद्धा थोडंसं कट करायचं आहे। इथे अर्धा इंच खूण केली आणि ह्या प्रकारे याला आकार देऊन घेतलेला आहे आणि याची सुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। आता याच्यावरती आपल्याला हा फोम चिटकवून घ्यायचा आहे। हा आपण ज्यावेळी कपडे असतात, साड्या असतात, त्याच्यामध्ये सुद्धा हा आपल्याला कधी कपड्यांमध्ये येतो किंवा आपण मार्केटमध्ये विकत सुद्धा घेऊ शकतो। तर हा फोम पेपर मी याच्यावरती चिटकवून घेतलाय। हा मी फॅब्रिक ग्लू वापरलेला आहे आणि हा आपलं पातळ फोम आहे, तो मी याच्यावरती चिटकवून घेतलाय। आता हे आपण बाजूला ठेवणार आहोत सुकण्यासाठी। तोपर्यंत आपण हा जो कॅनव्हास पेपर आहे त्याच्यावरती हा काठाचा मी पीस कापून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती हे आपल्याला कडेकडेने व्यवस्थित हे चिटकवून घ्यायचं आहे। तुम्ही मशीनने याच्यावरती टिप सुद्धा मारू शकता। तर मी टिप मारून हे पॅक करून घेतलेलं आहे। ह्या पद्धतीने मी शिवून घेतलंय। आता आपण लहानपणी पंखा तयार करायचो बघा, त्याच पद्धतीने आपल्याला इथे ह्या पंख्याच्या घड्या घालून घ्यायच्या आहेत। ह्या आपल्याला जवळजवळ आपण ह्या बारीक घड्या घालून त्याच्यावरती हा दोरा बांधायचा आहे आपल्याला। हा आपल्याला नंतर सोडायचा आहे, पण ह्या घड्या व्यवस्थित सेट व्हाव्यात म्हणून हा आपण साधा दोरा याच्यावरती बांधलेला आहे। आता आपण मगाशी हे चिटकवलेलं होतं, हे आता सुकलेलं आहे। तर त्याच्या कडीचं आपण हे कट करून घेणार आहोत। दोन्ही भागाचं हे आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। आता हे कट झाल्यानंतर आपल्याला जो फोम आपण आहे त्याच्यावरती हे भाग व्यवस्थित ह्या प्रकारे आपल्याला व्यवस्थित चिटकवून घ्यायचे आहेत। तुम्ही चिटकवू शकता किंवा मशीनवरती टिप सुद्धा मारू शकता याला। तर मी याच्यावरती मशीनवरती याच्यावर कडेने असं फोल्ड करून टिप मारून घेणार आहे। तर ही मी टिप मारून हे तयार करून घेतलं। आता हा जो गोल राऊंड आहे त्याच्यावर मी ही लेस लावली आणि ह्या भागाला सुद्धा मी लेस लावून घेतलेली आहे। लेसचे जे बाहेरचे जे भाग येतात कोपरे, ते आपल्याला आतमध्ये व्यवस्थित लावून हा आकार शिवून मी घेतलेला आहे। ह्या प्रकारे हे शिवलेलं आहे। आता आपल्याला फेटाचा खालचा भाग करायचा आहे। त्याच्यासाठी हा मी पीस घेतलाय आणि इथे सुद्धा मला हे काठ हा शिवून घ्यायचा आहे। काठ शिवल्यानंतर याच्या कडेकडेने आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे। ह्या बाजूला आपल्याला टिप नाही मारायची। तर हे मी सर्व शिवून घेतलेला आहे हा भाग। आता इथे आपल्याला चुन्याने इथे हे जोडून घ्यायचं आहे। तर याला सुद्धा आपण मशीनवरती टिप मारून घेणार आहोत। इथे मी मशीनवरती टिप मारून घेतली। ह्या प्रकारे याची टिप मारलेली आहे। हा भाग अशा प्रकारे तयार झालाय। आता आपल्याला हे सोडून घ्यायचं आहे। हे धागे आपण कापून टाकले
आणि हा तुरा आपण तयार करून घेतलेला आहे. हा व्यवस्थित तयार झाला. आता याला आपल्याला कडेने सुई धाग्याच्या मदतीने याला शिवून घ्यायचा आहे. म्हणजे हा जो आपण तुरा केलेला आहे तो व्यवस्थित असा राहणार आहे. त्यासाठी आपण याला शिवून घेणार आहोत. हा व्यवस्थित पॅक करून आपण शिवून घेतलाय आणि त्याला असं धाग्याने पॅक करून घेतलेला आहे. आता हा आपल्याला लावायचा कसा बघा. इथे 2 ते 2.5 इंच आपल्याला अंतर घ्यायचं आहे मोजून आणि त्याच ठिकाणी हा तुरा आपल्याला व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे. हा आपला शिवून झालाय. आता ह्या भागावरती आपल्याला अस्तर हे व्यवस्थित शिवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी हा अस्तरचा पीस घेतलाय आणि ह्या भागापेक्षा आपल्याला शिलाई मार्जिनसाठी पाव किंवा अर्धा इंच जास्त ठेवून आपण हे कापून घेतलंय आणि मशीनवरती आपण हे टिप मारून शिवून घेणार आहोत. तर ह्या प्रकारे हे शिवून घेतलं. इथे थोडंसं राहिलं पण आपण इथे फॅब्रिक ग्लूच्या मदतीने चिटकवलेला आहे. आता हे बघा, हा तुरा ह्या प्रकारे आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे आणि इथे 2 टाके टाकून हा भाग शिवून घ्यायचा आहे. इथे आपण एक टाका टाकला आणि ह्या भागाला पण ह्या प्रकारे व्यवस्थित ठेवून इथे सुद्धा आपण टाके टाकून सुई धाग्याच्या मदतीने शिवून घेतलेला आहे. हे शिवून झालंय. त्यानंतर आपण 11 इंचाच्या ह्या 4 दोऱ्या घेतलेल्या आहेत आणि ह्या इथे आपल्याला शिवून घ्यायच्या आहेत. आता आपला हा मी तांब्या घेतलेला आहे घरातला. हा याचं 13 इंच आहे हा पूर्ण राऊंड. त्याला आपण मी तुम्हाला बांधून दाखवते. म्हणजे आपलं पाठीमागे ह्या प्रकारे होतं. तुम्ही कमी जास्त असेल तुमच्या गौरी गणपतीचं माप तर त्याप्रमाणे तुम्ही हा सेट करून हा व्यवस्थित असा बांधू शकता आणि अशा प्रकारे हा फेटा आपला तयार झालेला आहे. हा मी तुम्हाला कागदावर सुद्धा करून दाखवते. ह्या प्रकारे हा व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचा आहे. आता पुढे आपल्याला हा पॅच लावायचा आहे. त्यासाठी हा साध्या कॅनव्हास पेपरवरती मी हा पॅच तयार करून घेत आहे. मार्केटमध्ये रेडीमेड पण पॅच मिळतात, ते तुम्ही घेऊ शकता आणि याच्यापासून तुम्ही समोरचा भाग हा पॅचने व्यवस्थित करू शकता. हे ह्या प्रकारे मी व्यवस्थित चिटकवून घेतलेला आहे. ही बॉल चेन आहे, मध्ये कुंदन लावलेलं आहे. हे सिंपल आहे, तुम्ही सुद्धा हे अशा प्रकारे करू शकता. त्यासाठी मी हे तुम्हाला व्यवस्थित दाखवत आहे. हा पॅच आपल्याला अगदी लवकर तयार होतो आणि हे चिटकवण्यासाठी मी फॅब्रिक ग्लूचा उपयोग केलेला आहे. हे आपल्याला सर्व व्यवस्थित चिटकवून घ्यायचं आहे. एक मोठा पॅच आहे आणि एक लहान. ह्या प्रकारे आपण हे 2 भाग करून घेतलेले आहेत. आता हे बॉल चेनचे 3 पीस आहेत. हे सुद्धा आपण याच्यावरती चिटकवून हा पॅच तयार करणार आहोत. ह्या प्रकारे हे व्यवस्थित चिटकवून घ्यायचं आहे. हे सुकल्यानंतर आपण इथे लावलेला आहे आणि हा फेटा तयार केलेला आहे.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.